पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे सिन्नर संगमनेर नारायणगाव मंचर राजगुरुनगर चाकण मार्गेच करा अशी आग्रही मागणी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे। त्यांनी नुकतीच मुंबई येथे महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांची भेट घेऊन पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे मार्गासंदर्भात चर्चा केली। यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे सिन्नर संगमनेर नारायणगाव मंचर राजगुरुनगर चाकण मार्गेस व्हावी अशी आग्रही मागणी त्यांच्याकडे मांडली। यावेळी त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लवकरच केंद्र सरकारला याबाबतचा प्रस्ताव पाठवला जाईल असे आश्वासन व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांनी दिले। मंत्री छगन भुजबळ यांनी पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे उपरोक्त ठरलेल्या मार्गेस व्हावी या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केलेली आहे। या मार्गात येणाऱ्या नारायणगाव मधील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप म्हणजेच जीएमआरटी वेधशाळेच्या अडचणी संदर्भात त्यांनी भूमिगत बोगदा किंवा जीएमआरटीला बाधा न येता वळसा घालून असे 2 पर्याय देखील सुचवले आहेत। तसेच हा रेल्वे मार्ग संगमनेर मार्गे होणे असे सर्वदृष्ट्या योग्य व फायदेशीर आहे हे देखील सविस्तर पत्रातून पटवून दिलेले आहे।